करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 12वा. विवेक वैराग्य. समास दुसरा. प्रत्यय निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. जय सद्गुरु समर्थांनी. दशक 12वा. विवेक आणि वैराग्य. आवडतं आणि नावडतं. आणि त्यामधले समास दुसरा. प्रत्यय निरूपण. प्रत्ययाचं निरूपण केलेलं आहे समर्थांनी. तर प्रत्यय म्हणजे काय? पहिला समास ओवीमध्ये सांगितलेलं आहे. ऐका संसारासी आले हो. म्हणजे या संसारात, या प्रपंचात सर्व येतात. स्त्री येतात, पुरुष येतात. निस्पृह हो. निस्पृह म्हणजे ज्याला स्पृहा नाही, त्याला इच्छा नाही, त्याला आकांक्षा नाही, तो निस्पृह. आणि ते सुचितपणे पाहू. जर त्याचा अर्थ समजून घेतला तर समोर सांगतो त्यावर विचार करा. त्यावर समर्थांनी सांगितलेलं आहे. त्या प्रत्ययाची उदाहरणं इथे सांगितलेलं आहे. आणि जर निस्पृह नसेल तर त्याच्या मनी काय काय इच्छा असतील, आकांक्षा असतील, ते पण समर्थांनी इथे दृष्टांतातून सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला श्रवण करायचं आहे. या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया पुरुष निस्पृह यांनी समर्थांनी काय सांगितलेलं आहे ते आपल्याला नीट श्रवण करून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. म्हणजे आपली वासना काय म्हणते, आपली कल्पना काय करते. म्हणजे अंतकरणात अनेक प्रकारच्या विचाराचे तरंग कसं निर्माण होतात याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. आपण काय करतो? आपण फक्त आपल्यासाठी विचार करतो. आपल्यासाठी विचार आणि आपल्या कुटुंबासाठी विचार. समर्थ पद्धत हे चुकीचं आहे. आपल्याला सर्वांसाठी सर्वांची मदत करता आली पाहिजे. सर्वांच्या सुखादुःखात सामील झालं पाहिजे. दुसरे सुखी कसे होतील म्हणजे आपल्या कर्मातून अशी कर्म आपली घडली पाहिजेत. समर्थ सांगतात. आपण फक्त आपल्याच सुखसोयीसाठी आपण धडपत राहतो. आपली चांगली गाडी असावी, बंगला असावा, चांगले चांगले कपडे असावे, चांगलं खायला मिळावं, हे आपलं दररोज म्हणजे सुखसोयीच्या गोष्टी हे आपल्याला मिळणं म्हणजे आपले सुख आपण समजतो. समर्थ बोलतात हे असं नाही आहे. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे सकळ काही. समर्थ सांगतात आपल्याला वाटतं की बरं आहे, बरं खाल्लं, बरं जेवलो, बरे कपडे घातले, बरे नेसले, ते सर्व काही आपल्या मनासारखं आहे. समर्थ बोलतात हे सर्व चुकीचं आहे. ऐसे आहे हे मनोगत, तरी ते काहीच न होतं, बरे करता अकस्मात वाईट होते. म्हणजे हे मनोगत असं आहे. याप्रमाणे आपलं मनोगत असते. बरे खावे, बरे नेसावे, पण हे सर्व मनोगत आहे. याने तसं घडतच नाही आहे. समर्थ सांगतात आपल्याला काहीतरी चांगलं करायला जावं तर अकस्मात ते वाईटच घडते. आपल्या मनासारखं होत नाही आहे. आपण काहीतरी चांगली गोष्टी करायला जातो ते वाईट घडते. समर्थ सांगतात एक सुखी एक दुखी, प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालती. समर्थ सांगतात या प्रपंचात, या संसारात एक सुखी आहे तर एक दुखी आहे. हे आपल्याला दिसून येतं. आजूबाजूला आपण बघू शकता. एक सुखी आहे, दुखी आहे. त्यामुळे लोक कष्टी होतात म्हणजे दुःखी होतात. त्यांना समजत नाही. मग शेवटी ते दोष आपल्या प्रारब्धावर ठेवतात, नशिबावर ठेवतात.
समर्थ बोलतात नशिबावर दोष ठेवणे हे चूक आहे. त्यासाठी आपल्याला कामं केली पाहिजेत, कर्म केली पाहिजेत. आणि कर्म केल्यावर कधी ना कधी फळ हे नक्कीच चांगले मिळते. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना, काही केल्या. म्हणजे खरं तर अचूक प्रयत्न केला जात नाही म्हणून लोक यशस्वी होत नाहीत. पण लोकांना आपला अवगुण आपण कळूनच देत नाही त्यांना, म्हणून आपण पाठीमागे राहतो, म्हणून आपल्या पदरी अपयश येते. जो आपला आपण नेणे, तो दुसऱ्यांचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने, होती लोक. म्हणजे समोर सांगतात जो व्यक्ती जो आपल्या स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्याला काय जाणणार, काय समजणार. न्याय मार्गाने जाणे सोडल्यामुळे त्याला दैन्यवाने जिने जगावंच लागतं. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना, मूर्खी लोकी नाना, कळ उडती. म्हणजे लोकांना काय परस्परांचे मनोगत कळत नाही, त्याच्या मनामध्ये काय चाललं आपल्याला समजत नाही, एकमेकांच्या मनासारखं वागता येत नाही. आणि त्यामुळे या सर्व मूर्खपणामुळे लोकांच्या मनामध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात, विषय उभे होतात, ते समजून येत नाही. म्हणून लोकांच्या अंतरीमधले आपल्याला ओळखता आलं पाहिजे, यांना काय पाहिजे काय नको आहे आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि यांना सुखी कसं ठेवता येईल आपल्या कर्मातून ते आपण प्रयत्न केले पाहिजे. मग तो कळ वाढती, परस्पर कष्टी होती, प्रयत्न राहता अंती, श्रमची होय. म्हणजे मग ते कळ वाढती, म्हणजे नंतर ते कळ वाढत जातात. आणि सर्व लोक या प्रकारे परस्परांमुळे दुःखी होतात. समज सांगतात कोणी बरोबर दिशेला जातं तर कोणी चुकीच्या दिशेला जातं. आणि काही जण असतात ते प्रयत्नच करत नाहीत, म्हणून शेवटी त्यांना विनाकारण ते भ्रमच होतात. ऐसी नवे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक, ज्याचे त्या परी. समोर सांगतात ऐसी नवी वर्तणूक, अशी वृत्ती वर्तणूक नसली पाहिजे, असू नये. समोर सांगतात म्हणजे अनेक लोकांची अनेक परीक्षा करावी, पण कोण माणूस कसं आहे हे बरोबर जाणून घेतलं पाहिजे. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा, काही एक कळे दक्षा, मनोगत नत द्रक्षा, काय कळे. म्हणजे जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या अंतरंगाची पारख होते. आणि जे नतद्रष्ट असतात त्यांना दुसऱ्याचे मनोगत काय कळणार. दुसऱ्यांचे शब्द ठेवणे, आपला काही पक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसी. म्हणजे समोर सांगतात दुसरा शब्द ठेवणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे. समोर सांगतात दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलंच म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध करून घ्यायचं, आपलंच म्हणणे बरोबर असं दुराग्रह धरायचं, तर हे चुकीचं आहे. आणि अशा जगात बहुतेक त्यांची प्रवृत्ती अशी आढळून येते की समोरचा व्यक्ती खोटा, मीच खरा, आपण कसं खरे हे आपण दाखवून देतो. लोकी बरे म्हणाया कारणे, बल्यांचे लागते सोसणे, न सोसिता बंडवाने, सहजाची होय. आपण काय करतोय, आपल्याला चार लोक आपल्याला बरं म्हटलं पाहिजे, चांगलं म्हटलं पाहिजे. आणि ज्याला लोकांनी आपल्याला चांगला बनावं वाटत असेल तर त्याने लोकांचे बोलणे वागणे सहन करायला शिकलं पाहिजे, सोसलं पाहिजे, नाहीतर फजिती होईल. समोर सांगतात. आणि जर ज्याला कोणालाच असं वाटत नाही की त्याने इच्छा सोडून द्यावी. जर कोणाला वाटत असेल की मला चार लोक माझ्यासोबत म्हणजे
माझ्या पाठीमागे चांगली बोलली पाहिजेत, तर तशी तुम्ही कर्म केली पाहिजेत आणि तुमचे वागणं सहन करायला पाहिजे. ते काहीही बोलू शकतील पण तुम्हाला सहन करता आलं पाहिजे, नाहीतर फजिती होईल. आपणास जे माने ना ते ते कदापि राहावे ना, उरी तोडी जावे ना काही एक. म्हणजे आपणास जे माने ना ते कदापि राहावे ना, म्हणजे जे आपल्याला बरं वाईट नाही ते कधीच राहू नये, कधीही राहू नये. पण कोणी बीड मोडून किंवा भांडण करून जाऊ नये. समोर सांगतात, उरी तोडून जावे ना कोणी एके. कधीच भांडण करून जाऊ नये. आपल्याला जिथे कुठे बरं वाटत नाही तिथून निघून जावे, घरी जा, पण भांडण करून बीड मोडून कधी कुठे जाऊ नये. बोलतो खरे चालतो खरे, त्यास मानती लहान थोरे, न्याय परस्परे सहजची कळे. म्हणजे जो कोण नेहमी खरे बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहानपासून मोठ्यांपर्यंत थोर मानतात. खरं आहे ना. पण न्याय अन्याय कुणाला समजतच नाही. पण न्याय अन्याय कुणाला सहज कळतो? जो चांगला वागतो त्याच्या संदर्भ न्याय अन्याय सहज कळतो. लोकांचं कळेना तवरी, विवेक क्षमाना जो करी, तेने करिता बराबरी होत जाते. म्हणजे लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांनी म्हणजे बाहेरच्या लोकांना विवेकाने क्षमा केली पाहिजे. आणि जर तो नसेल करत मग इतरांची आणि त्याची सेम बरोबरीच राहील. आणि जर तुम्ही क्षमा केली नाही तर तो लोकांसारखाच त्याच्याच बरोबरीचा होईल. जवरी चंदन झिरेना तवरी सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. समोर सांगतात इथे चंदनाचा दृष्टांत दिलेला आहे. जिथपर्यंत चंदन झिजत नाही तिथपर्यंत त्याचा सुगंध दुर्वळत नाही. तसंच समर्थन या दृष्टांत दिलेले आपल्या अंतराचा, आपल्या शरीराचा. जिथपर आपलं शरीर झिजत नाही, चांगल्या गोष्टी करत नाही तिथपर्यंत आपला सुगंध पसरणार नाही. सुगंध म्हणजे आपली सच्ची कामाची पोचपावती. आपण जे चांगलं वागतोय हे लोकांपर्यंत समजणार नाही. म्हणून समर्थाने सांगितलं आहे जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही. म्हणून चंदन आणि वृक्ष, नाना वृक्ष, बाकीचे वृक्ष हे लोकांना सारखेच वाटतात. आपल्याला काहीतरी वेगळं व्हायचं आहे, वेगळं करायचं आहे. म्हणून समोर सांगतात आपण दुसऱ्यांना सुखी ठेवून, आनंदी ठेवलं पाहिजे असं काम करा. समोर सांगतात तेव्हा आपला कुठे ना कुठे या संसारात आलेल्याची आपण जीवनाचं सार्थक करतोय ही आपल्या जीवनात सार्थकी लागेल असं होईल. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे, उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. म्हणजे जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले गुण प्रगट होत नाही, दिसत नाही तोपर्यंत त्या लोकांना त्यांची जाणीव, थोरीव उरत नाही, कळत नाही. आणि ज्यावेळी प्रसंग असेल तेव्हा त्यांची उत्तम गुण त्यांना दिसली तर जगातील लोकांच्या अंतःकरणात समाधान वाटते. जगदांतर निवळते गेले, जगदांतरी सख्य झाले, मग जाणावे वोळले विश्वजन. म्हणजे लोकांच्या अंतःकरणात समाधान झाले आणि लोकांशी सख्य झाले मग लोक प्रसन्न होतात, आनंदी होतात हे जाणावे. म्हणून समर्थांनी पहिलंच याच्यामध्ये दासबोधामध्ये लिहून ठेवलेलं आहे, दुसऱ्याच्या अंतरीस लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. जनी जनार्दन वळला तरी काय येऊ नये तयाळा, राजी राखावे सकळाला कठीण आहे. म्हणजे ज्याच्यावर जनी जनार्दन समोर सांगतात, जनी जनार्दन म्हणजे भगवंत स्वरूप, जनता प्रसन्न आहे त्याला कशाचे काही ऊन पडणार आहे, त्याला काहीच कमी पडणार नाही आहे.
पण समोर सांगतात सर्वांना आनंदी ठेवणे, प्रसन्न ठेवणे हे सोपी गोष्ट नाही. पण अशक्य नाही आहे. सोपी गोष्ट नाही आहे हे माहिती आहे, पण अशक्य नाही हे चुकीचं आहे. म्हणून देवांनी अवतार घेतलेत. प्रत्येक माणसाला सुखी ठेवू नाही शकत म्हणून देवांनी अवतार घेतलेत, ज्यामुळे भगवंताचं कार्य घडेल आणि लोक समृद्ध होतील, सुखी होतील. पेरिले ते उगवते, उसरे घ्यावे द्यावे लागते, वर्मकळिता भंगते परांतर. म्हणजे जे जे आपण पेरतो तेच उगून येते. आपण आंब्याचं बाठा लावला तर आंबाच येणार. ते 2 वर्ष 3 वर्ष जाणार, ते आंबाच येणार, ते चिकू नाही येणार. म्हणून समोर सांगतो जे तुम्ही पेरताय तेच तुम्ही उगवेल. जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर त्या खड्ड्यात आपण पहिलं जाणार, नंतर मग तो दुसरा जाईल. म्हणून समोर सांगतात लोकांशी व्यवहार करताना उसने घ्यावे लागते. पण जर आपण कोणाची वर्म काढले, चुकीची गोष्ट काढली तर त्यांचे अंतःकरण दुखावते. लौकिकी बरेपणे केले, तेने सौख्य वाढले, उत्तरांसारखे आले प्रत्युत्तर. लोकांशी जर आपण चांगलं वागलो तर आपले सुख वाढते, हे खरं आहे. आणि आपण जसे उत्तर द्यावे तसं आपल्याला प्रत्युत्तर मिळत राहते. आपण जर कोणाला कार्य म्हटलं, अरे म्हटलं तर दुसरं आपल्याला कार्य म्हटेल. आपण जर अहो म्हटलं तर ते काहो म्हणतील. जसं आपण रिस्पॉन्स करू, आपण बोलू तसं ते रिस्पॉन्स करतील आपल्याला. ॲक्शन रिॲक्शन, आपण जसे ॲक्शन करू तसे ते रिॲक्शन देतील. हे अवघे आपण आपासी, येथे बोल नाही जणासी, शिकवावे आपल्या मनासी क्षणाक्षणा. म्हणतात म्हणून त्याचा उपाय आपल्या हातात असतो. आपल्याला कसं वागायचं आपल्याला माहिती आहे. पण लोकांना उगीच आपण दोष देणे योग्य नाही. म्हणून आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे लागते. खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, तरी मोनेची सळत्याग केला पाहिजे साधके. म्हणजे समजा म्हणतात एखाद्या अत्यंत दुर्जनाची गाठ जर पडली आणि क्षमा करणं अगदी अशक्य झालं तर गुपचूप न बोलता तिथून साधकाने स्थळ सोडून निघून जावे. येतात कधी प्रसंग होतात आपल्या जीवनामध्ये. समोरचा व्यक्ती ऐकतच नसेल, आपण समजून थकलो असेल तर समोरचा भांडण करणं चुकीचं आहे. शांत राहा, न बोलता निघून जा. लोक नाना परीक्षा जाणती, अंतर परीक्षा नेनती, तेने प्राणी करंट होती संदेह नाही. बघा समोर सांगतात काय सुंदर ओवी दिली आहे. लोक नाना परीक्षा जाणती आणि अंतर परीक्षा नेनती. लोक अनेक प्रकारची परीक्षा करणे जाणतात, पण दुसऱ्यांच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही. म्हणून माणसे भाग्यहीन ठरतात, यात शंकाच नाही आहे, संदेह नाही. समोर सांगतात आपण असं आहे मरण, म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाची. या संसारामध्ये प्रपंचामध्ये जे आलेले आहेत ते आज ना उद्या मरणारच आहेत. म्हणून समोर सांगतात सर्वांशी भलेपणाने वागावे, चांगल्या वृत्तीने वागावे. आणि या प्रकारचा विवेक करणं कठीण आहे, हे मात्र खरं आहे. थोर लहान समान, आपले पारखे सकळ जन, चढते वाढते सने धान, करिता बरे. म्हणजे आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी आणि मोठं असणाऱ्यांशी किंवा मध्ये समान वय असेल त्यांच्याशी कसं वागावं, तसे आपले परके हे लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावे हे बरे. समर्थ सांगतात
पण ती कशी करता आली पाहिजे, कसं बोलता आलं पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे. बरे करिता बरे होते, हे तो प्रत्ययास येते. आता पुढे सांगावे ते कोणास काय. समोर सांगतात, जर तुम्ही उत्तम कार्य केलं तर उत्तमच फळ मिळणार, शंका नाही आहे. या अनुभवाची गोष्ट आहे. पण यापुढे आपल्याला कोणाला काय सांगावे हे आपल्याला समजलं पाहिजे. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विन सकळ खोटे. म्हणजे नित्य हरिकथा आणि आध्यात्मिक निरूपण समर्थ बोलतात, हे करीत जावे. हे प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारण करावे. समर्थ सांगतात, प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्व व्यर्थ ठरते. विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. समोर सांगतात, विद्या उदंडची शिकला आणि प्रसंगमान चुकीतीची गेला, त्या विद्येला कोण विचारत नाही. जर एखादा डॉक्टर असेल, जर त्याने MBBS केलं असेल, 5 वर्ष त्याने MBBS मध्ये काढले असतील, मोठा डॉक्टर झाला असेल, पण त्याची प्रसंगमान चुकत गेला, म्हणजे त्याची वागण्याची जी पद्धत आहे त्याला त्या विद्येचा उपयोग जर करता आला नाही तर ती विद्या व्यर्थ आहे. म्हणून समजतात, जर एखाद्याने कुठलीही विद्या संपादन केली असेल पण त्याला ती योग्य वेळी वापरता आली नाही तर ती विद्या व्यर्थ जाते. विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.